सद्गुरुनाथ महाराज की जय। अंबा माता की जय। आजच्या 7व्या माळेला डोळ्यासमोर ज्या स्त्री संत उभा राहतात त्या म्हणजे संत कान्होपात्रा. कान्होपात्रांचं नाव घेतलं की आपल्याला तो अभंग आठवतो आणि त्या अभंगात आपण रंगून जातो. मूक लोणी आस जाहले उदास घेई कान्होपात्रे हृदयात. अशी आर्तता करून परमेश्वराला आळवणाऱ्या विठ्ठलाच्या चरणी आपला देहभाव समर्पित करणाऱ्या स्त्री संत. खरंच ह्या दुर्गा चंडी कालीचंच रूप आहे आणि आपल्या सर्वसामान्यांना अतिशय मोठं प्रबोधन करून जात आहे. मंगळवेढ्यात एका गणिकेच्या घरामध्ये जन्माला आलेली ही मुलगी. आई नृत्य गायन करायची आणि आपल्या मुलीनेही तेच करावं अशी त्यांची इच्छा होती. कान्होपात्रा दिसायला अत्यंत सुंदर होती, जणू अप्सराच. पण लहानपणापासून तिला श्रीकृष्ण भक्ती आवड निर्माण झाली होती. मीराबाईंचं भजन ऐकण्यामध्ये गाण्यामध्ये त्यांना आनंद व्हायचा आणि विठ्ठल भक्ती हळूहळू त्यांच्या मनामध्ये हृदयामध्ये घर करत होती. कारण मंगळवेढे भूमी संतांची. त्या ठिकाणी अनेक संत होऊन गेले, अनेक मंदिर आहेत आणि प्रत्येक मंदिरांमध्ये ते होणारे स्तोत्रांचे पाठ, ते गायले जाणारे अभंग, ती भजनं, ती प्रवचनं, ती कीर्तनं, या सगळ्यांचा त्यांच्यावर प्रभाव पडत होता. कान्होपात्रा त्यातून घडत होत्या. मुळातच वैराग्य असलेल्या आणि ज्ञान ग्रहण करण्याची इच्छा असणाऱ्या त्या एक संतच. कान्होपात्रा जशा जशा वयानं मोठ्या होत होत्या तशा त्या आईला प्रश्न विचारत, पण त्या एकाही प्रश्नाचं उत्तर द्यायला, समर्पक उत्तर द्यायला त्यांची आई समर्थ नव्हती. कारण का, गणिकेला समाजात काय मान होता हे आपल्या मुलीला आपण कसं सांगणार. अतिशय सुंदर रूपवान असलेली सोन्याची पुतळी कान्होपात्रा जेव्हा वयात आली तेव्हा अनेक धनिकांच्या नजरा तिच्यावर पडल्या होत्या आणि त्यावेळी त्यांच्या लक्षात होतं की भगवान शंकराची उपासना, परमेश्वराची उपासना आपल्याला यातून तारून नेणार आहे. कारण शिवलीलामृतामध्ये जे सांगितलंय ते सत्य आहे आणि जर शिव ही सुंदर आहे, परमेश्वर हाच खरा आहे, तर तो आपलं रक्षण करणार आहे आणि त्याच्या भक्तीशिवाय आपल्याला काहीही करायचं नाहीये. मंगळवेढ्यामध्ये जेव्हा वारी आली पंढरपूरला जाण्यासाठी, तेव्हा मात्र त्या वारकऱ्यांच्यात अभंग गाताना त्या तल्लीन होऊन गेल्या होत्या. आधीच त्यांचा गोड गळा आणि त्या गोड गळ्यानं गायली जाणारे नामदेव महाराजांचे अभंग सर्वांनाच मोहित करून टाकत होते. त्यामध्ये स्त्रिया होत्या, पुरुष होते. कुणाचीही नजर वासनेनं बरबटलेली नव्हती. असं पहिलं दृश्य वारकऱ्यांचं त्यांनी बघितलं होतं. आणि त्यातल्याच एका महिलेला त्यांनी विचारलं, माऊली, मी पण तुमच्याबरोबर वारीला येऊ का हो? त्या म्हणाले, हो चालेल, पंढरपूरच्या वारीमध्ये सगळ्यांना प्रवेश आहे. त्यांनी आपल्या आईजवळ हट्ट धरला की नाही, मी पंढरपूरला जाणार.
आई जरी नाही म्हणली असती तरी कान्होपात्राचा निश्चय होता की नाही, मी पंढरपूरला जाणारच. त्यामुळे आईने परवानगी दिली आणि त्या संत मेळ्यांच्या बरोबर त्या पंढरपूरला गेल्या. वाळवंटामध्ये भजनं ऐकली, कीर्तनं ऐकली, चंद्रभागेचं स्नान केलं आणि पांडुरंगाच्या सहवासात त्यांना भक्तीचा आनंद उपभोगता आला. पंढरपूरहून परत मंगळवेढ्याला आलेली कान्होपात्रा ही पूर्वीची कान्होपात्रा राहिलेलीच नव्हती. पूर्ण विठ्ठल भक्तीत रममाण झालेली अभंग रचना करणारी कान्होपात्रा. खरंच सहवासानं काय काय मिळतं परमेश्वराच्या याचं उदाहरण आहे. कारण जन्म हा कशासाठी आहे, तो सार्थकी कसा लावायचा हे ज्ञान देणारा परमेश्वरच आहे. त्याच वेळी त्यांच्या रूपाला, यौवनाला, तारुण्याला अनेक जण फिदा होते. गावातल्या धनिकांना कान्होपात्रा अजिबात मान देत नव्हत्या. त्यामुळे त्यांनी ठरवलं की आपल्या सरदाराकडूनच आपण कान्होपात्रेचं हनन करूया. तो मुघल सरदार सुद्धा कान्होपात्रेच्या रूपावर भुललेला होता आणि त्यांनी सांगितलं की नाही, तिला पकडून आणा. आणि त्याच वेळी पंढरपूरला दुसऱ्या वेळा दिंडी निघाली होती. आपल्या दासीचं फाटकं वस्त्र नेसून, लुगडं नेसून कान्होपात्रा त्या दिंडीमध्ये सामील झाली. कारण रक्षतो परमेश्वर, प्रत्येक ठिकाणी रक्षण करणारा परमेश्वर आहे हे त्यांनी जाणून घेतलं होतं. आणि त्या पंढरपूरला गेल्या. गावात चुगली टवाळी करणारे अनेक लोक असतात. त्यातील एकाने सांगितलं की अहो, ती कान्होपात्रा पंढरपूरला गेली आहे, तुमचा आदेश तिनं धुडकावून लावलाय. ते सगळे त्या सरदाराचे सेवेकरी कान्होपात्रेला शोधत होते आणि त्यांनी कान्होपात्रेला पकडलं. तेव्हा ती कान्होपात्रा म्हणते, माझी एकच इच्छा आहे, मला पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं आहे. मी पांडुरंगाचं दर्शन घेऊन येते आणि नंतर तुम्ही मला पकडून सरदाराकडे घेऊन जा. कारण कान्होपात्रेला माहित होतं, शरणांगता तारी तो स्वामी राया, मी त्याला शरण जाणार आहे आणि शरण गेल्यानंतर माझा परमेश्वर, माझा विठ्ठल, माझा श्रीकृष्ण माझं रक्षण करणार आहे. ही भक्तीची ताकद आहे आणि त्या भक्तीच्या ताकदीनं पायऱ्या चढून त्या विठ्ठल मंदिरामध्ये गेल्या. टाळ मृदुंगांचा घोष होत होता. अभिराचा, तुळशीचा सुगंध दरवळत होता. मुखानं अखंड परमेश्वराचं नामजप सुरू होता आणि घेई कान्होपात्रेस हृदयात हा धावा होता. परमेश्वरानं आपल्या भक्ताचा धावा ऐकला नाही असं कधी झालंय का? त्या गेल्या, पांडुरंगाच्या चरणाला कडकडून मिठी मारली आणि घडला प्रसंग पांडुरंग पाहतच होता ना. घेई कान्होपात्रेस हृदयात, त्याप्रमाणे कान्होपात्रेला परमेश्वरानं अखंड आपल्या हृदयात घेतलं. कान्होपात्रेनं आपली प्राणज्योत तिथंच ठेवली आणि नंतर सरदारांना कळलं की कान्होपात्रा गेली. विठ्ठल भक्तीची कसोटी होती आणि त्या विठ्ठल भक्तीच्या कसोटीला कान्होपात्रा पूर्ण उतरली होती. अशी कान्होपात्रा, आपल्या सर्वांना आदर्श देणारी संत कान्होपात्रा, त्यांना त्या नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं शतदा शतदा नमन. सद्गुरुनाथ महाराज की जय.
अंबा माता